आत्ता तुम्ही बघाल तर इंस्टाग्रामवर अशी एक फॅशन सध्या एक रूढ झाली आहे की कुठेही काही मदत केली की त्याचा एक रील करून पोस्ट करायचा की मी अमुक एक अनाथाश्रमाला मदत केली आहे, अमुक एकाला मदत. तर तसं नाही आहे. दान जे आहे नेहमी गुप्त पाहिजे. या हाताने दान केलेलं आपल्या शास्त्रात दिलं, या हाताला सुद्धा कळायला नको इतकं ते गुप्त पाहिजे. तर दानाने काय होतं तर त्यागात शांती निरंतरम असं सांगितलं आहे. तुमच्या हातून जसा त्याग होतो तशी तुम्हाला शांती प्राप्त होते. विवेकानंद असं एक सुंदर उदाहरण द्यायचे की तुम्ही खूप गोष्टी साठवत गेलात, उदाहरणार्थ पाणी पीत गेलात पण लघवीलात जर गेला नाहीत तर जशी अवस्था मनुष्याची होईल तशी तुम्ही फक्त कमाई करताय पण त्यातून सत्पात्री दान जर होत नसेल तर ती ज्या व्यक्तीची तशी अवस्था आहे तशीच तुमची एक दिवस होते. आणि निसर्गामध्ये ते म्हणायचे अशी शक्ती आहे की सगळं साठवून ठेवलेलं बाहेर काढायची शक्तीसुद्धा निसर्गामध्ये. मग ती वेगवेगळ्या प्रकारे रोगराईचं रूप असेल, मनस्ताप असेल, आपली मुलं ऐकत नसतील, अशा नाना पर्याच्या जेव्हा समस्या आपल्यासमोर उद्भवतात तेव्हा आपण निश्चित समजायला पाहिजे कुठेतरी दान धर्म आपलं पुण्य कमी पडतं आहे आणि पुण्यप्राप्तीचं एकमेव साधन दान आहे.